मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी कल्याण डोंबिवलीला निधी दिला. फडणवीसांचं कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेसकडून वोट चोरीचं प्रदर्शन. बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शनाचं आयोजन. बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती. इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. डीजीसीएकडून इंडिगोला काणे दाखवा नोटीस. भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका. झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी. 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू. इंडिगोची माहिती. मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द. इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण. इंडिगो विमान सेवेवर परिणाम. स्पाइस जेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय. प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेकडून मदतीचा हात. बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या. आज रात्री 9 वाजता पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे धावणार. एडीएमसीच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम. 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार. माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा. घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका पुढे ढकला. नरेंद्र पवारांची मागणी.